महिलांसाठी आजची सर्वात मोठी अपडेट ही आलेली आहे। ती बघू शकता तुम्ही। आजचं आपलं टायटलच काय हे तुम्ही बघू शकता की महिलांच्या खात्यामध्ये जे आता जमा होणार आहे ते 1500 रुपये। म्हणजे बघू शकता तुम्ही खटाखट आता 1500 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि ही जी बातमी आहे ही कोणत्या याच्यावरून घेण्यात आली तर ती आहे साम टीव्हीवरून। म्हणजे जी ॲक्युरेट बातमी आहे ती आपण आज जाऊन घेऊन आलेलो आहोत। तरी महिलांनो तुम्ही आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। जर तुम्हाला हप्ता आला नसेल किंवा तुम्ही हप्त्याच्या प्रतीक्षेत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहोत। तर आपलं बघू शकता तुम्ही की विषयच आपला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना 1500 रुपयाचा हप्ता खटाखट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण कोणती पण माहिती असली तर आपण ऑफिशियली तुम्हाला ह्या चॅनलवर देत असतो। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी नंतर 54 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता त्यांचा 1500 रुपयाचा जो हप्ता आहे ज्या 54 लाख महिला आहे त्यांचा तो बंद झालेला आहे। आता राज्यातील 1.89 कोटी महिलांना ह्या योजनेचा फायदा हा मिळणार आहे। जर आपण बघितलं तर महाराष्ट्र जे राज्य आपलं त्याच्यात जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट ही दिलेली आहे। केवायसी नंतर 54 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे। त्या सर्व महिलांचे आता जे 1500 रुपये होते ते आता बंद होणार आहे। राज्यात 1.89 लाख महिलांचा लाभ सुरू राहणार आहे। केवायसी नंतर सरकारचे 1200 कोटी रुपये वाचणार असल्याचे समोर आलेले आहे। म्हणजे 1200 कोटी रुपयाचा फायदा आता सरकारचा हा होणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी अंतिम केलेली आहे। म्हणजे जर आपण काही दिवसात जर बघितलं तर पुढील 2-3 दिवसाच्या आत मार्च एप्रिल हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जर आपण बघितलं तर केवायसीची जी अट होती ती 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसीची अट ही ठेवण्यात आलेली होती। त्यानंतर आता अर्ज बाद झालेल्या अथवा केवायसी न केलेल्या महिलांना 54 लाख महिला आता समोर आलेल्या आहे। या 54 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे। जर आपण पुढे जर बघितलं तर आता किती महिलांना 1500 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे आता हे आपण समजून घेऊया। तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जेव्हा ती संख्या होती ती होती 2,43,00,000 महिलांनी यासाठी अर्ज केलेला होता। या सर्वांना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते। मात्र राज्याचे जे अर्ज पडताळणी आहे केवायसीची ती झाल्यानंतर 30 एप्रिल नंतर ही केवायसीची प्रक्रिया संपली आहे। आता नवीन आकडा हा समोर आलेला आहे। म्हणजे आता जर राज्यातील महिलांचा जर आपण विचार केला तर 1,89,00,000 एवढ्या महिला आता उरलेल्या आहे। बरं माझं 54 लाख महिला ज्या बाद झाल्या या कशा बाद झाल्या आता आपण हे समजून घेऊया। तर यामध्ये जर 54 लाख ज्या महिला बाद झाल्या त्यामधील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झाले अशा महिला आता या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहे। त्यानंतर जर दुसरं बघितलं आपण तर वयाची अट, म्हणजे वयाची जी अट आहे त्या अट पार केलेल्या महिलांना सुद्धा आता यातून बाद करण्यात आलेलं आहे। त्यानंतर जर आपण तिसरं बघितलं तर केवायसी केलीच नाही अथवा चुकीची केली अशा सुद्धा महिला आता यातून बाद करण्यात आलेल्या आहे। त्यानंतर जर बघितलं आपण चौथी आणि महत्त्वाची अट ती म्हणजे कुटुंबातील सदस्य अथवा स्वतः सरकारी नोकरीवर कार्यरत असणाऱ्या। आता आपण जर बघितलं तर बऱ्याचशा महिलांनी ज्या स्वतः नोकरीला असेल किंवा कुटुंबातील कोणी नोकरीला असेल तरी सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला होता। त्यामुळे आता त्यांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे। त्यानंतर जर महत्त्वाची आणखीन एक अट बघितली तर घरात 4 चाकी, बऱ्याचशा 4 चाकी महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेतलेला होता। त्यांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। कुणाला लाभ आणि कुणाला बंद हे आता आपण समजून घेऊया। जर आपलं नवीन टायटल बघितलं आपण तर ते आहे कुणाला लाभ हा मिळणार आहे आणि कोण बाद होणार हे आता आपण समजून घेऊया। केवायसी नंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांना यापुढे प्रति महिना 1,500 रुपये हे मिळणार आहे। म्हणजे 1500 रुपये प्रति महिन्याला मिळणार। परंतु ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांचा लाभ हा कायमचा आता बंद होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पात्र नसताना योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार वसुली सुद्धा करणार आहे। जर तुम्ही लाभ घेतलेल असाल तर सरकार तुमच्याकडून वसुली सुद्धा करण्याच्या तयारीत आहे। आता महिलांना जो प्रश्न पडलाय की मार्च एप्रिलचा हप्ता आम्हाला कधी मिळणार। राज्यातील पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला होता अखेरी जर आपण बघितलं तर। पण त्यानंतर सरकारकडून कोणतीही अपडेट ही आतापर्यंत आलेली नाही। आता मे महिना सुरू सुद्धा झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर अद्याप सुद्धा पैसे आलेले नाही। लाडक्या बहिणींना आता पैसे येणार याची चर्चा सुरू झालेली आहे।
काही सूत्रांच्या मते लाडक्या बहिणींना आता 2 महिन्याचे एकत्रित आपण आधी सांगितलं होतं 3,000 रुपये डायरेक्ट हे जमा होणार आहे. तर महिलांसाठी ही होती महत्त्वाची आणि चांगली भारी अपडेट जी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. म्हणून तुम्हाला पुन्हा एक शेवटची विनंती करतो की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कोणती पण माहिती असली राज्यातील तर सर्वात अगोदर आम्ही तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून खरोखरची जी असेल तीच देतो. धन्यवाद.